बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफ-आय-आर करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी एफ-आय-आर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिन्ही ठिकाणी सरकारकडनं एफ-आय-आर घेतले गेले नाहीत. म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की त्या एफ-आय-आर घ्यायची नाही. मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाहीत. म्हणजे ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्हवरती गेले त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा एफ-आय-आर लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्यात DCP आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही एफ-आय-आर लिहून नाही घ्यायचा म्हणून. तर हे कशासाठी आहे मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल त्या तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफ-आय-आर त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत. आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफ-आय-आर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतो की तुम्ही एफ-आय-आर घेऊ नका. मला यात काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते, पण एफ-आय-आर करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफ-आय-आर नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफ-आय-आर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे असा संशय निर्माण होतोच ना. आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते. जर समजा त्यांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, त्यांना जर एफ-आय-आर नोंदवायचा असेल आणि चौकशी त्या पद्धतीने व्हावी अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर यात गैर काय. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे.